नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ, अर्थशास्त्र शिक्षक, JES कॉलेजना आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या अशा घटकावर चर्चा करणार आहोत। बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। एवढंच नव्हे तर अर्थशास्त्राचा अभ्यासक या नात्याने ज्या घटकाची आपणाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, असा अतिशय महत्त्वाचा असा घटक जो आपणा सर्वांना आलाच पाहिजे, असा अत्यंत महत्त्वाचा असा घटक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो म्हणजे पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत। हा पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर अतिशय महत्त्वाचा आहेच, परंतु हा अर्थशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा सिद्धांत असल्या कारणाने अर्थशास्त्राचा अभ्यासक या नात्याने आपणाला पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे। तर असा अतिशय महत्त्वाचा असा घटक आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत बघत असताना किंवा इतर कुठलाही अर्थशास्त्रीय नियम किंवा सिद्धांत बघत असताना आपणाला काही विशिष्ट अशा टप्प्यांमधून जावं लागतं। ज्या टप्प्यांमधून आपण गेलो म्हणजे त्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने पूर्णता प्राप्त होते किंवा सिद्धांताचं खऱ्या अर्थाने संपूर्ण असं आकलन आपणाला होतं। आणि म्हणून पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत टप्प्याटप्प्याने आपणाला बघायचा आहे। हे बघत असताना प्रामुख्याने पहिला टप्पा सांगितला जातो तो म्हणजे प्रस्तावना, त्यानंतरचा टप्पा असतो नियम, त्यानंतर नियमाचे पत्रकाच्या आधारे स्पष्टीकरण आणि नियमाचे आकृतीच्या आधारे स्पष्टीकरण। अशा प्रकारे हे 4 टप्पे झाल्यानंतर पाचवा टप्पा नियमासाठी सिद्धांतकाराने घेतलेली गृहीतके आणि शेवटचा भाग म्हणजे या नियमाकरिता असले की ज्यांच्या बाबतीत नियम लागू होत नाही। अशा प्रकारे कुठलाही नियम किंवा सिद्धांत स्पष्ट करत असताना अर्थशास्त्रामध्ये आपणाला अशा काही विशिष्ट टप्प्यांमधून जावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत देखील अशा पद्धतीने एकानंतर एक टप्पा या पद्धतीने त्याचं अतिशय बारकाईने अध्ययन करणार आहोत। तर पहिला टप्पा मानला जातो तो म्हणजे प्रस्तावना। विद्यार्थी मित्र हो, कुठलाही अर्थशास्त्रीय नियम किंवा सिद्धांत सांगत असताना प्रस्तावना हा पहिला टप्पा मानला जातो। प्रामुख्याने या टप्प्यामध्ये सिद्धांताच्या अनुषंगाने आवश्यक असणारी काही मूलभूत अशी जी माहिती असते ती देणं अपेक्षित असतं की नेमकं हा सिद्धांत काय व्यक्त करतो, हा सिद्धांत कोणी मांडला, केव्हा मांडला, कोणत्या ग्रंथामध्ये मांडला, या संदर्भातली प्राथमिक स्वरूपाची जी माहिती असते ती माहिती प्रस्तावना या टप्प्यामध्ये देणं अपेक्षित असतं। तर पुरवठ्याच्या नियमाची चर्चा करत असताना विद्यार्थी मित्र हो, हा आर्थिक सिद्धांतातील मूलभूत स्वरूपाचा नियम मानला जातो। म्हणजे अर्थशास्त्रामध्ये जे काही बेसिक असे नियम आहेत त्या बेसिक अशा नियमांमध्ये पुरवठ्याच्या नियमाचा समावेश होतो। म्हणजे मूलभूत असा हा नियम मानला जातो। अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला मागणीचा नियम माहित असणं अत्यंत आवश्यक आहे, अगदी तशाच पद्धतीने पुरवठ्याचा नियम सुद्धा माहित असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा अर्थशास्त्रातील अतिशय मूलभूत स्वरूपाचा नियम मानला जातो आणि त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला हा नियम माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। प्रामुख्याने महत्तम नफा या दृष्टीने विवेकशील उत्पादकाच्या वर्तणुकीचा अभ्यास या नियमामध्ये करण्यात आलेला आहे। बघा विद्यार्थी मित्र हो, या नियमामध्ये नेमकं काय व्यक्त करण्यात आलेलं आहे तर महत्तम नफा या दृष्टीने विवेकशील उत्पादकाच्या वर्तणुकीचा अभ्यास पुरवठ्याच्या नियमामध्ये करण्यात आला आहे। आता विद्यार्थी मित्र हो, कुठल्याही विवेकशील उत्पादकाचा उद्देश महत्तम नफा प्राप्त करणे हा असतो आणि अशा प्रकारे महत्तम म्हणजे अधिक नफा प्राप्त करण्याच्या दृष्टीने विवेकशील उत्पादक कशा प्रकारे वर्तणूक करतो त्याच्या त्या वर्तणुकीचा अभ्यास प्रामुख्याने पुरवठ्याच्या नियमामध्ये करण्यात येतो। अशा प्रकारे हा नियम विवेकशील उत्पादकाच्या वर्तणुकीचा अभ्यास करतो। विशेषतः हा नियम कोणी मांडला याची चर्चा करत असताना अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर अल्फ्रेड मार्शल नावाचा अतिशय प्रसिद्ध असे अर्थतज्ञ आहेत। या डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये एक अतिशय जगप्रसिद्ध असा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे, ज्याला इंग्रजीमध्ये
प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतात. काय म्हणतात? प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. अशा प्रकारे एकंदरीत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये पुरवठ्याचा नियम मांडला. तर विद्यार्थी मित्रो, ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की हा नियम कोणी मांडला? तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी. कोणत्या ग्रंथामध्ये? तर अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाच्या ग्रंथामध्ये. हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? तर 1890 मध्ये. अशा प्रकारे एकंदरीत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये पुरवठ्याचा नियम विशद केला. हा पुरवठ्याचा नियम प्रामुख्याने काय व्यक्त करतो याचा विचार करत असताना हा नियम प्रामुख्याने वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकामध्ये असणारा परस्पर संबंध व्यक्त करण्याचं कार्य पुरवठ्याचा नियम करतो. पुरवठ्याच्या नियमामध्ये प्रामुख्याने वस्तूचा पुरवठा व किंमत या दोघांमध्ये असणाऱ्या परस्पर संबंधाची चर्चा करण्यात आलेली आहे. म्हणजे हा पुरवठ्याचा नियम वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकामध्ये असलेला परस्पर संबंध व्यक्त करतो. ही बाब लक्षात ठेवणं गरजेची आहे. अशा प्रकारे पुरवठ्याच्या नियमाच्या संदर्भातील प्राथमिक माहिती प्रस्तावना नावाच्या टप्प्यामध्ये पाहिल्यानंतर दुसरा टप्पा मानला जातो नियमाचे विधान. विद्यार्थी मित्र हो, खऱ्या अर्थाने नियमाचा गाभा म्हणून किंवा नियमाची मध्यवर्ती कल्पना म्हणून आपण नियमाच्या विधानाकडे किंवा स्टेटमेंट ऑफ लॉ कडे बघत असतो. मग हा नियमाचं जे विधान आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टेटमेंट ऑफ द लॉ असं म्हणतो, हे नियमाचं विधान सिद्धांत शब्दामध्ये मांडलेलं असतं. त्या शब्दामध्ये आपणाला मांडावं लागतं. आपणाला ज्ञात आहे पुरवठ्याचा नियम हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मांडला. त्यामुळे हा नियम आपणाला डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या शब्दामध्ये विशद करायचा आहे. कोणाच्या शब्दामध्ये? डॉक्टर मार्शल यांच्या शब्दामध्ये. कारण तो त्यांनी विशद केला आणि म्हणून डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी वापरलेले शब्द बघूया. तर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला नगसंख्येचा पुरवठा केला जातो. अशा प्रकारे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाच्या ग्रंथामध्ये सिद्धांताचे विधान केले आहे. त्यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, आता पुरवठ्याचा नियम असो किंवा इतर कुठलाही अर्थशास्त्रीय नियम असो, त्या नियमाचे सुरुवातीचे 4 शब्द इतर परिस्थिती स्थिर असताना असे असतात. आणि त्याचा अर्थ असा असतो की हा नियम लागू होण्यासाठी काही विशिष्ट अशा प्रकारची परिस्थिती स्थिर असली पाहिजे, त्यामध्ये बदल होता कामा नये. ज्याला अर्थशास्त्रामध्ये नियमाची गृहीतके असं म्हणत असतो. तर हा नियम सुद्धा काही विशिष्ट अशा गृहीत परिस्थितीतच लागू होतो आणि त्यामुळे नियमाच्या सुरुवातीलाच इतर परिस्थिती स्थिर असताना अशा प्रकारचा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. मग ती परिस्थिती जर स्थिर असेल, गृहीत परिस्थिती स्थिर असेल, तर नेमका नियम लागू होतो. मग हा नियम काय आहे? तर वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो. जर वस्तूची किंमत वाढली, आता अधिक किमतीला म्हणजे जास्त किमतीला, वाढलेल्या किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजे बाजारामध्ये वस्तूची किंमत वाढली तर त्या ठिकाणी वस्तूचा पुरवठा काय केला जातो? जास्त नगसंख्येचा केला जातो. कारण महत्तम नफा प्राप्त करणे हा विवेकशील विक्रेत्याचा उद्देश असल्या कारणाने जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा तो विक्रेता अधिक नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने बाजारामध्ये आपला पुरवठा, आणि म्हणून वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो. आणि नियमाचा उत्तरार्ध बघूया. व वस्तूच्या कमी किमतीला, म्हणजे वस्तूची किंमत जर बाजारामध्ये कमी झाली तर या परिस्थितीमध्ये मात्र आपलं नुकसान टाळण्यासाठी विवेकशील विक्रेता काय करतो? तर वस्तूच्या कमी किमतीला या ठिकाणी कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजे किंमत कमी झाली तर या ठिकाणी विवेकशील विक्रेता आपला पुरवठा या ठिकाणी कमी करतो. म्हणजे कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. आणि अशा प्रसंगी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा विवेकशील विक्रेता
आपला पुरवठा कमी करतो आणि साठ्यामध्ये वाढ करतो. अशा प्रकारे एकंदरीत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या शब्दामध्ये नियम सांगायचा झाल्यास इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजे इतर परिस्थितीमध्ये कुठलाही बदल झाला नाही तर वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, हा डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचा नियम समजून घेत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा वस्तूची किंमत वाढते, जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा विवेकशील विक्रेता महत्तम नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपला पुरवठा सुद्धा वाढवतो. म्हणजे किंमत वाढली की वस्तूचा पुरवठा वाढतो. या उलट वस्तूची किंमत कमी झाली, बाजारामध्ये जर वस्तूची किंमत कमी झाली तर आपलं नुकसान कमी व्हावं या उद्देशाने विवेकशील विक्रेता आपलं पुरवठा कमी करतो. म्हणजे किंमत कमी झाली की वस्तूचा पुरवठा कमी केला जातो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या की इतर परिस्थिती स्थिर असेल आणि वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा काय होतो, जास्त केला जातो. या उलट वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा कमी केला जातो. यावरून आपणास सांगता येईल की किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध असतो. कोणता संबंध असतो? समस्वरूपाचा संबंध असतो. अशा हा पुरवठ्याचा नियम किंमत व पुरवठा यांच्यामध्ये असलेला समसंबंध विशद करतो. विद्यार्थी मित्र हो, पुरवठ्याच्या नियमाची चर्चा करत असताना हा नियम आपणाला दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा सांगता येईल. तर दुसऱ्या शब्दात इतर घटक स्थिर असताना, आता बघा, इतर घटक स्थिर असताना म्हणजेच इतर परिस्थिती स्थिर असताना गृहीतके स्थिर असल्यास किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो. म्हणजे बाजारामध्ये वस्तूची किंमत जर वाढली तर अशा प्रसंगी किंमत वाढल्यास संख्येचा पुरवठा वाढतो. म्हणजे विवेकशील विक्रेता महत्तम नफा प्राप्त करण्याच्या उद्देशाने आपला बाजारामध्ये केला जाणारा पुरवठा म्हणजेच वस्तूचा पुरवठा वाढवतो. तर किंमत कमी झाल्यास, म्हणजे वस्तूची किंमत बाजारामध्ये कमी झाली तर अशा प्रसंगी मात्र विक्रेता बाजारातील आपला पुरवठा कमी करतो आणि म्हणून किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा आपणाला पुरवठ्याचा नियम सांगता येतो की इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. तर विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात म्हणजे किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध असतो. कोणता संबंध असतो? समस्वरूपाचा संबंध. आणि हा समस्वरूपाचा संबंध पुरवठ्याच्या नियमामध्ये व्यक्त केला जातो. तर हा पुरवठ्याचा नियम आपणाला स्वरूपात देखील स्पष्ट करता येईल. मग फलनात्मक स्वरूपात स्पष्ट करता येईल म्हणत असताना आपल्याला तो असाही लिहिता येईल की एस एक्स म्हणजे सप्लाय ऑफ एक्स. आता एस एक्स म्हणजे काय? सप्लाय ऑफ एक्स इज ए फंक्शन ऑफ प्राइस ऑफ एक्स. आता या ठिकाणी आपण म्हणाल की या सूत्रातील चलांचा नेमका अर्थ काय होतो तो बघत असताना विद्यार्थी मित्र हो, एकाचा अर्थ बघूया. तर एस एक्सचा अर्थ काय होतो? तर एक्स वस्तूचा पुरवठा. काय होतो? एस एक्सचा अर्थ होतो एक्स वस्तूचा पुरवठा. कारण एक्स नावाची वस्तू आहे, या एक्स नावाच्या वस्तूचा पुरवठा, एस फॉर सप्लाय, आणि म्हणून एक्स वस्तूचा पुरवठा. आणि एफ चा अर्थ होतो फलन. फलन म्हणजे फंक्शन. तर एफ म्हणजे काय? फलन, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फंक्शन असं म्हणतो. आणि शेवटचं चल पी एक्स म्हणजे प्राइस ऑफ एक्स, म्हणजे एक्स वस्तूची किंमत. बघा, पी एक्स म्हणजे काय? प्राइस ऑफ एक्स, अर्थात एक्स वस्तूची किंमत. अशा प्रकारे एस एक्स म्हणजे एक्स वस्तूचा पुरवठा हे फलन आहे. कशाचं? तर एक्स वस्तूच्या किमतीचं. थोडक्यात याचा अर्थ असा होतो की कुठल्याही एक्स वस्तूचा पुरवठा हा त्या एक्स वस्तूच्या किमतीचं फलन आहे. म्हणजे तो त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. पुरवठा कशावर अवलंबून असतो? तर त्या संबंधित वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. म्हणजे जी वस्तू आपण या ठिकाणी विचारात घेतली त्या वस्तूचा पुरवठा हा त्या वस्तूच्या किमतीचं फलन आहे. म्हणजे तो त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो. मग किमतीवर अवलंबून असतो म्हणत असताना किंमत वाढल्यास वस्तूचा पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे एकंदरीत हा नियम किंमत आणि पुरवठा यांच्यातील समसंबंध विशद करतो. ही बाब ठेवणं गरजेची आहे. तर विद्यार्थी मित्र हो,
यानंतरचा टप्पा मानला जातो नियमाचे पत्रकाद्वारे सादरीकरण। पुढचा टप्पा काय आहे? नियमाचे पत्रकाद्वारे सादरीकरण, म्हणजे पत्रकाचा आधार घेऊन, कोष्टकाचा आधार घेऊन नियम सादर करायचा आहे, स्पष्ट करायचा आहे, विशद करायचा आहे। हा करत असताना विद्यार्थी मित्र हो, पत्रकाच्या सहाय्याने नियम स्पष्ट करत असताना आपल्याला पुरवठा पत्रक घ्यावे लागेल आणि पुरवठा पत्रकामध्ये प्रामुख्याने 2 स्तंभ असतील। किती स्तंभ असतील? 2। पहिल्या स्तंभामध्ये वस्तूची किंमत प्रति किलोग्राम रुपयामध्ये दर्शवलेली आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये वस्तूचा पुरवठा किलोग्राम मध्ये दर्शवलेला आहे। तर अशा प्रकारे एका पुरवठा पत्रकाच्या सहाय्याने आपण नियम स्पष्ट करूया। तर विद्यार्थी मित्र हो, नियम स्पष्ट करत असताना सुरुवातीला वस्तूची किंमत 10 रुपये प्रति किलोग्राम असताना, बघा किंमत 10 रुपये प्रति किलोग्राम असताना वस्तूचा पुरवठा या ठिकाणी 100 किलोग्रामचा आहे। बघा 10 रुपये किमतीला वस्तूचा पुरवठा किती आहे? 100 किलोग्राम आहे। आपण उदाहरणासाठी असं समजूया की आपण साखरेची किंमत आणि साखरेचा पुरवठा यांचा वाटल्यास विचार करूया। समजा साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलोग्राम असेल तर पुरवठा किती आहे? 100 किलोग्रामचा आहे। किती किलोग्रामचा आहे? 100, जेव्हा किंमत 10 रुपये प्रति किलोग्राम आहे। विद्यार्थी मित्र हो, समजा या ठिकाणी वस्तूची किंमत वाढली आणि 20 रुपये प्रति किलोग्राम झाली। आता किंमत वाढल्यामुळे आपल्याला अधिकाधिक नफा प्राप्त करायचा आहे। या उद्देशाने विवेकशील विक्रेता वाढलेल्या किमतीला पुरवठा देखील वाढवतो आणि त्यामुळे 200 किलोग्रामचा पुरवठा होतो। म्हणजे किंमत वाढली असता पुरवठा देखील वाढलेला आहे। त्याचबरोबर किंमत पुन्हा 30 रुपयापर्यंत वाढली असता या ठिकाणी महत्तम नफ्याच्या अपेक्षेने विवेकशील विक्रेता आपला बाजारातील पुरवठा वाढवतो, म्हणजेच 30 रुपये किमतीला या ठिकाणी 300 किलोग्राम पर्यंत पुरवठा वाढवला जातो। अशा प्रकारे जसजशी किंमत वाढते आहे तसतसा पुन्हा किंमत 40 रुपयापर्यंत वाढली असता बाजारातील पुरवठा 400 किलोग्राम पर्यंत वाढलेला दिसून येतो। अशा प्रकारे पुन्हा एकदा किंमत वाढून 50 रुपये प्रति किलोग्राम अशी झाली असता बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा देखील वाढतो आणि तो 500 किलोग्राम पर्यंत होतो। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लक्ष द्या, जसजशी वस्तूची किंमत वाढते आहे 30, 40 आणि 50 याप्रमाणे जसजशी वस्तूची किंमत वाढते आहे तसतसा वस्तूचा बाजारातील पुरवठा देखील वाढताना दिसतो आहे। हा पुरवठा अनुक्रमे 100 किलोग्राम, 200 किलोग्राम, 300 किलोग्राम, 400 किलोग्राम व 500 किलोग्राम याप्रमाणे वाढल्याचे दिसून येते। थोडक्यात यावरून लक्षात येते की वस्तूची किंमत वाढली असता वस्तूचा पुरवठा देखील वाढतो। आता या उलट विचार करूया। समजा वस्तूची किंमत कमी झाली, तिची किंमत आपण अशी कल्पना करूया की 50 रुपये प्रति किलोग्राम ही सुरुवात। आता विचार करू की 50 रुपये प्रति किलोग्राम किंमत असताना पुरवठा 500 किलोग्रामचा आहे। विद्यार्थी मित्र हो, आता या ठिकाणी समजा वस्तूची किंमत 50 रुपये प्रति किलोग्राम वरून 40 रुपयापर्यंत कमी झाली अशी कल्पना करू। आता किंमत कमी झाल्यामुळे विक्रेत्याचा नफा या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे आणि त्यामुळे विवेकशील विक्रेता या ठिकाणी कमी झालेल्या किमतीला आपला पुरवठा कमी करेल। परिणामतः पुरवठा 400 किलोग्राम पर्यंत कमी होईल। अशा पद्धतीने किंमत 30 रुपये, 20 रुपये याप्रमाणे कमी झाली तर पुन्हा पुरवठा अनुक्रमे 300 किलोग्राम व 200 किलोग्राम प्रमाणे कमी होतो। किंमत केवळ 10 रुपये प्रति किलोग्राम अशी झाली असता पुरवठा बाजारामध्ये केवळ 100 किलोग्रामचा आहे। एकंदरीत यावरून लक्षात येईल जसजशी किंमत कमी होते आहे तसतसा बाजारातील पुरवठा देखील कमी होताना दिसतो आहे। बघा 10 रुपये किमतीला केवळ 100 किलोग्राम पुरवठा आहे, तर 50 रुपये किमतीला या ठिकाणी 500 किलोग्रामचा पुरवठा आहे। बघा चित्रामध्ये देखील आपल्याला तेच लक्षात येतं की कमी किंमत असल्यास पुरवठा ही कमी आहे, किंमत वाढली की पुरवठा देखील वाढलेला आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत या पुरवठा पत्रकावरून देखील आपल्याला निष्कर्ष काढता येतो की वस्तूची किंमत वाढली असता वस्तूचा पुरवठा देखील वाढतो। या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूचा पुरवठा देखील कमी होतो। म्हणजे या ठिकाणी वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोघांमध्ये समस्वरूपाचा संबंध आहे।
कोणता संबंध आहे? समस्वरूपाचा संबंध आहे। आणि हा समस्वरूपाचा संबंध या ठिकाणी पुरवठा पत्रकावरून सुद्धा आपणाला लक्षात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवायची आहे की जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा पुरवठा देखील वाढतो, या उलट वस्तूची किंमत कमी होते तेव्हा पुरवठा कमी होतो। अशा प्रकारे नियमाचं पत्रकाच्या आधारे सादरीकरण झाल्यानंतर पुढचा टप्पा मानला जातो तो म्हणजे नियमाचे आकृतीद्वारे सादरीकरण। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण नियम आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत। तर नियम आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करत असताना विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आपले पुरवठा पत्रक हे आकृतीच्या स्वरूपात रूपांतरित करायचे आहे। मग आकृतीच्या स्वरूपात रूपांतरित करायचे आहे म्हणत असताना आपल्याला पुरवठा पत्रकातील दोन स्तंभ दोन वेगवेगळ्या अक्षांवर मोजायचे आहेत। तर या ठिकाणी वाय अक्ष, हा जो उभा अक्ष आहे याला आपण वाय अक्ष असं नाव देऊ, आणि आडवा अक्ष हा जो आहे याला आपण एक्स अक्ष असं नाव देऊ। वाय अक्षावर आपण वस्तूची किंमत रुपयामध्ये मोजलेली आहे किंवा दर्शवलेली आहे, तर एक्स अक्षावर वस्तूचा पुरवठा आपण दर्शवलेला आहे किलोग्रॅम मध्ये। तर विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपला जे बाजार पुरवठा पत्रक आहे ते आपण या ठिकाणी आकृतीच्या स्वरूपात रूपांतरित केलेलं आहे। बाजार पुरवठा पत्रकातील आपला पहिला जो कॉलम आहे तर त्यामध्ये किंमत दर्शवलेली आहे, तर ही किंमत आपण या ठिकाणी वाय अक्षावर दर्शवलेली आहे। या पत्रकातील दुसरा स्तंभ ज्यामध्ये पुरवठा दर्शवलेला आहे तो आपण या ठिकाणी एक्स अक्षावर दर्शवलेला आहे। अशा प्रकारे पुरवठा पत्रक आपण आकृतीच्या स्वरूपात या ठिकाणी रूपांतरित करत आहोत। सुरुवातीला वस्तूची किंमत 10 रुपये प्रति किलोग्रॅम, केला जाणारा पुरवठा 100 किलोग्रॅमचा आहे, या बिंदूने दर्शवलेला आहे। 10 रुपये किंमत असताना पुरवठा 100 किलोग्रॅम। समजा किंमत वाढली आणि 20 रुपये पर्यंत झाली तेव्हा पुरवठा वाढून 200 किलोग्रॅम झालेला आहे। त्याचप्रमाणे किंमत पुन्हा एकदा वाढून 30 रुपये प्रति किलोग्रॅम झाल्यास या किमतीला असणारा पुरवठा 300 किलोग्रॅमचा आहे। तशाच पद्धतीने किंमत 40 रुपयापर्यंत वाढली असता या ठिकाणी 40 रुपये किमतीला असलेला पुरवठा 400 किलोग्रॅम आहे। आणि शेवटी वस्तूची किंमत जेव्हा 50 रुपये प्रति किलोग्रॅम असते तेव्हा या किमतीला 50 रुपये किमतीला पुरवठा 500 किलोग्रॅमचा आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, या वेगवेगळ्या किमतीला बाजारामध्ये असलेला हा पुरवठा दर्शविणारे विविध बिंदू आपण एका सरळ रेषेने जोडूया। अशा प्रकारे वेगवेगळ्या किमतीला असणारा पुरवठा दर्शवणारे हे विविध बिंदू आपण एका सरळ रेषेने जोडले असता आपल्याला एक वक्र मिळतो ज्याला आपण पुरवठा वक्र असे म्हणतो। काय म्हणतो? पुरवठा वक्र, इंग्रजीमध्ये सप्लाय कर्व असं आपण त्याला म्हणतो। आपला हा जो पुरवठा वक्र आहे त्याला आपण एस असे नाव दिले आहे। काय नाव आहे? एस। हा पुरवठा वक्र, त्याचं जर आपण अतिशय बारकाईने निरीक्षण केलं तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या लक्षात येईल की जसजशी वस्तूची किंमत वाढते आहे तसतसा आपला पुरवठा वाढत असल्यामुळे आपला पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे, पुन्हा लक्ष द्या, डावीकडून उजवीकडे आणि खालून वर जाणारा आहे। कसा आहे बघा, बारकाईने निरीक्षण करा। पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे आणि खालून वर जाणारा आहे। अशा प्रकारे हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा म्हणजेच धनात्मक उताराचा पुरवठा वक्र या ठिकाणी दर्शवितो आहे की वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांच्यामध्ये समस्वरूप कोणता संबंध आहे? समस्वरूपाचा संबंध आहे। अशा प्रकारे धनात्मक उताराचा किंवा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा हा पुरवठा वक्र वस्तूची किंमत आणि पुरवठा यामध्ये असलेल्या समस्वरूपाचा संबंध विशद करतो, किंवा वेगळ्या भाषेत आपल्याला असंही सांगता येईल की या दोघांमध्ये समस्वरूपाचा संबंध असल्यामुळे पुरवठा वक्र हा धनात्मक उताराचा आहे किंवा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की पुरवठा वक्राचा उतार कसा असतो, तर तो डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो आणि तो वस्तूची किंमत व पुरवठा यांच्यामध्ये असलेल्या समस्वरूपाचा जो काही संबंध आहे तो व्यक्त करतो
किंवा दर्शवितो। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, पुरवठ्याचा नियम आपण आकृतीच्या आधारे देखील या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे। म्हणजे आकृतीचा आधार घेऊन या ठिकाणी पुरवठा नियम किंवा पुरवठ्याचा सिद्धांत आपण विशद केलेला आहे, स्पष्ट केला आहे। मला या ठिकाणी विश्वास आहे की निश्चितपणे आज आपण पुरवठ्याचा नियम जो बघितला तो आपणा सर्वांना समजला असेल, अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास या निमित्ताने मला आहे। आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया। धन्यवाद। थँक्यू।